राज्यात सध्या एकीकडे उन्हाचे चटके कायम असले तरी दुसरीकडे पावसाची आनंददायी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोकण, मराठवाडा तसेच मुंबई आणि उपनगरांसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईत कमाल तापमान 34 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज असला तरी आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई परिसरातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात आज पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शहापूर, भिवंडी, मुरबाड, कळवा, घोडबंदर रोड, मुंब्रा आणि परिसरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. मात्र या पावसाचा दुसरा चेहराही समोर आला आहे. जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. परतूर तालुक्यातील फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा अब्दू यांची सुमारे 1.5 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. तसेच झाडाची मोठी फांदी अंगावर पडून एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अनेक ठिकाणी घरांवरील सोलार पॅनल उडून गेले असून वादळामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही भागात वीज आणि झाड कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून एका पशुधनाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घनसावंगी, परतूर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. एकूणच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी या मान्सूनपूर्व पावसाने शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसानही केले आहे.